नमस्कार मंडळी, तर स्वागत आहे तुमचं सेकंड पार्टमध्ये. तर आता आपण बघणार आहोत एदोगावा इंडिया कल्चर सेंटर. हे ठिकाण जापानमध्ये भारतीय संस्कृती, परंपरा आणि भारत जापान मैत्री जपण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावत आहे. चला पाहूया या खास ठिकाणची सफर. एदोगावा इंडिया कल्चर सेंटरची स्थापना भारताची संस्कृती जापानी लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आणि भारतात रस असलेल्या लोकांना एकत्र आणण्यासाठी करण्यात आली आहे. येथे योग, भारतीय संगीत, नृत्य, भाषा आणि विविध सांस्कृतिक कार्यक्रम नियमितपणे आयोजित केले जातात. या सेंटरमध्ये भारतीय पारंपरिक वेशभूषा, वाद्ये, कलाकृती आणि भारताच्या इतिहासाची ओळख करून देणाऱ्या अनेक वस्तू पाहायला मिळतात. भारतीय आणि जापानी लोक एकत्र येऊन विविध सण, सांस्कृतिक कार्यक्रम आणि कार्यशाळा साजरी करतात. त्यामुळे हे ठिकाण केवळ एक कल्चर सेंटर नसून भारत आणि जापान यांच्यातील सांस्कृतिक मैत्रीचा एक सुंदर पूल आहे. त्याला एदोगावा इंडिया कल्चर सेंटर म्हणतो. आणि म्हणजे आपल्या संस्कृतीची इथं पूर्ण माहिती देता यावी या दृष्टीने हे बनवले. आणि म्हणजे आता ज्ञानाचा देव म्हटलं की गणपती विराजमान केले. आपली जी गणपतीची मूर्ती आहे ती अष्टधातूची मूर्ती आहे आणि ती पूर्ण 75 किलोची मूर्ती आहे. याजवळ म्हणजे ती पूर्ण भरीव मूर्ती आहे, 75 किलोची, हलत नाही. आणि त्याच्यावर टर्काईज असे सगळे ते काय म्हणता येईल खडे लावण्यात आलेले आहेत. त्यामुळे खूपच अशी पॉवरफुल अशी मूर्ती आहे. म्हणजे तुम्हाला या रूम मध्ये जी शांतता जाणवतीये ती त्या मूर्तीची पॉवर आहे असं मला वाटतं. त्यातनं सगळे तसे इयन बाहेर येत आहेत. आणि त्याचप्रमाणे हे जे देऊळ आहे तर मूर्ती आपण जयपूरवरनं आणली, राजस्थानवरनं. आणि हे जे देऊळ आहे ते गुजरात मधून आणले. आणि फारच सुंदर काम केलंय. आणि मी पाहायला गेलो होतो तिथे असं जंगलामध्ये बनवतात ह्या गोष्टी. तिथे लाईट वगैरे काहीच नसते, त्यांच्याकडे कागदावर डिझाईनही नसतं आणि ते फक्त मनाने कोरत बसलेले असतात, हाताने. हे लाईट काहीच याच्यावर होत नाही. आणि हे इतकं सुंदर बनवलंय. आणि याला हात तुम्ही लावून बघाल ना तर इतकं हे मऊ आहे ना लाकूड. त्यांनी इतकं सुंदर काम केलंय. आपल्याकडे भारतामध्ये अजूनही एवढी सगळी कला बाकी आहे. आणि मला हेच दाखवायचं होतं म्हणून मी इथे आणून ठेवलं. त्यामुळे मी ह्याला वापरून धर्माबद्दल काहीतरी बोलण्यापेक्षा भारतातली जी कला आहे तर त्याच्याबद्दल मी लोकांपर्यंत पोहोचवायचा प्रयत्न करतो. आणि त्याचप्रमाणे म्हणजे आता गणपती मी म्हटलं अष्टधातू, पंचधातू, द्विधातू आणि एक धातू. तर आपल्याकडे ह्या गोष्टी फार पूर्वीपासून कालापासून बनवत आहेत आपल्याकडे. पण जर का तुम्ही सायन्सचा इतिहास बघितला, विज्ञानाचा इतिहास, तर पाश्चिमात्य देशांमध्ये 17व्या शतकानंतर येऊन त्यांच्याकडे इंडस्ट्रियल रिव्हॉल्युशन झालं. तर त्यांच्याकडे इंडस्ट्रियल रिव्हॉल्युशन का नव्हतं झालं तर त्यांना द्विधातू बनवताच आला. त्यांना काय म्हणतात त्याला, लोखंडाला काय लागते, गंज. तर त्यांना गंज न लागणार लोखंड बनवता येत नाही. आपल्याकडे आपलं जे विज्ञान होतं, जे वैदिक विज्ञान जे होतं त्याच्यामध्ये आपण पंचधातू आणि अष्टधातू जोडण्यापर्यंत पोहोचलो. म्हणजे तुम्ही विचार करून बघा की 8 धातू मला एकत्र करायचे. धातू कशा असतात की त्या नीट जुळल्या नाही की त्या अशा पडतील बाहेर, त्याची पापुद्र पडतील. 8 धातू कोणत्या टेम्परेचरवर, कशा टायमिंगला, किती प्रमाणात एकत्र करत जायचं ही कला आहे. आणि त्यातल्या त्यात जेव्हा अष्टधातूच्या अशा मूर्त्या बनवल्या जातात तर त्यातनं जी फ्रिक्वेन्सी बाहेर पडते तर ती जनरली ती एखाद्या जंगलाच्या फ्रिक्वेन्सीशी मॅच करतात, 340 ते 350 मेगाहर्ट्झवर. त्यातनं जे इओन्स बाहेर पडतात तर ती मॅच करतात. आणि म्हणून आपल्याला हे अशा रूम मध्ये आपल्याला त्याची शांती जाणवते. आणि हे सायन्स आहे, हे कोणालाही फेकूगिरी काहीच नाहीये, हे प्युअर सायन्स आहे. तिथपर्यंत जाऊन त्यांनी त्याच्यावर अभ्यास केलेला आहे की कोणत्या धातू किती प्रमाणात जोडल्या की त्यातनं ती 340-350 हर्ट्झची फ्रिक्वेन्सी बाहेर येईल. हे फारच म्हणजे मोलाचं सायन्स आपल्याकडे भारतामध्ये आपण तयार केलं. तर ह्या गोष्टी म्हणजे मी लोकांपर्यंत पोहोचवायचा प्रयत्न करतो. तशी बरीच माहिती आहे ह्या सेंटरची, पण आपण ही सगळी माहिती मी एक अशी पत्रिका बनवून ठेवलेली आहे. मी असलो की माहिती देतो, किंवा मग मी नसलो तर मग आई त्यांच्या हातामध्ये ती पत्रिका देते की हे घ्या, हे वाचा आणि बघा, आनंद घ्या. मग आता इकडे आपण अजून काही गोष्टी बघता येतील. म्हणजे की आता इकडे हे मधुबनीची पेंटिंग्स ठेवली आहेत. मग आम्ही ह्याची माहिती देतो की ह्या पेंटिंग्सला आता 3000 पेक्षा जास्त वर्षांचा इतिहास आहे.
आणि ते कसं नैसर्गिक रंगांना घेऊन बनवण्यात येतं ह्याची माहिती आपण देतो. किंवा आता इकडे आल्यानंतर हे सगळ्या भारताच्या वेगवेगळ्या ठिकाणच्या टोप्या आहेत. आज महाराजांचा कार्यक्रम असल्यामुळे काही टोप्या बाहेर गेल्या आहेत कार्यक्रमाकरता, पण ह्या सगळ्या टोप्या आहेत. आणि ही मूर्ती जी आहे महाराजांची ही ओसाका एक्सपो मध्ये 2025 साली ओसाकामध्ये जे एक्सपो झालं त्याच्यामध्ये भारताच्या दालनामध्ये इंडिया पॅव्हिलियन मध्ये जी सजवून ठेवण्यात आली होती ती ही मूर्ती. तर ती पुन्हा नशिबाने महाराजांच्या आशीर्वादाने ती मूर्ती इकडे आली असं मला वाटतं. आणि त्यानंतर आता इकडे पाहिलं तर इकडे आपण काही आपले जे किल्ले आहेत त्याची चित्र ठेवली आहेत. मग मी लोकांना समजवतो की आपल्याकडे भूकिल्ले आहेत, समुद्री किल्ले आहेत, डोंगरावरचे किल्ले आहेत. तर आणि मग किल्ल्यांची अशी खासियत की किल्ल्यांवर आपण प्यायचं पाण्याची सोय करायचो, तिथे शेती व्हायची. त्यामुळे किल्ल्यांच्या आतमध्ये एक प्रॉपर शहरासारखं आणि एवढे मोठे मोठे किल्ले आहेत. म्हणजे आता चित्तोडगडचा किल्ला वगैरे जो आहे, ग्वाल्हेरचा किल्ला आहे, हे एवढे मोठे मोठे किल्ले आहेत आतमध्ये. चित्तोडगडच्या किल्ल्याला तर मी असा वळसा घातला ना तर 4.5-5 तास लागले पूर्ण भिंताशी वळसा घालण्याला. इतका तो मोठा किल्ला आहे. सो हे अफाट आहे आपल्याकडे सगळं. तर आपला भारताचा जो इतिहास आहे तो एकदम स्वर्णिम आहे. आणि त्या इतिहासाच्या मोठेपण हे आपणच जाणून घेऊन आपण तो आपल्या पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवला पाहिजे, तो आपल्या जगापर्यंत पोहोचवला पाहिजे. फारच जबरदस्त आहे, म्हणजे त्यात काही वादच नाही. म्हणजे मला तरी खूप अभिमान आहे की माझा जन्म भारतात झालाय आणि मी येऊन जपानमध्ये राहतोय. जपान ही भारताचीच सब संस्कृती आहे. आणि असं जाणवतं कधी कधी की जपाननी काही गोष्टी ज्या जपून ठेवल्या त्या आपण गमावल्या. त्यामुळे परत आता त्या आपण कशा आत्मसात करू आणि आपण परत मिळवू ह्याचीच मला वाटतं प्रचिती लोकांनी ठेवावी आणि त्याच्याकरता मेहनत करावी. हो. आणि ते आहेत बघा सरांना मिळालेले काही पुरस्कार आहेत. तर सर पुरस्काराबद्दल सांगा तुम्हाला. मी ना लक्ष पण देते. हा सर्वात म्हणजे हा जागतिक मराठी अकॅडमीचा पुरस्कार. हा, तर त्यांच्याकडनं तो जागतिक महाराष्ट्र भूषण म्हणून पुरस्कार तो आपल्या सीएमच्या मुख्यमंत्र्यांच्या हातनं मिळतो तो. त्यामुळे तो फारच महत्वाचा पुरस्कार आहे. त्याचबरोबर हा पुरस्कार आहे आम्हाला शिक्षणात क्षेत्रातल्या कामाकरता मॉरिशियसच्या पंतप्रधानांकडनं मिळाला. हा जो पुरस्कार आहे हा माझा फारच जुना पुरस्कार आहे. हा खरं भारतातला आहे आणि पण ह्याला होंडा ट्रॉफी म्हणतात. तर भारतामध्ये वक्तृत्व स्पर्धा होते त्याच्यामध्ये जिंकल्यानंतर ती होंडा ट्रॉफी मिळाली होती. तर तो भारतातला आहे. आणि असे बरेच काय काय आहेत भरपूर म्हणजे. आणि हा वाला जो आहे हा जपान मधली इंटरनॅशनल ट्रॉफी आहे, त्यातला इंटरनॅशनल वक्तृत्व स्पर्धा असते त्याच्यामधला हा आहे. तर यामध्ये बऱ्याच देशांचे लोक भाग घेतात. साधारणपणे 100-1 लोकांचे ऍप्लिकेशन्स येतात. मोठी स्पर्धा असते एकदम. तर त्याच्यामध्ये मला बक्षीस मिळालं होतं. तर असं आहेत बऱ्याच काही काही गोष्टी आहेत. जागतिक स्तरावरच्या ट्रॉफ्या आणि पुरस्कार आहेत सरांकडे. खूप म्हणजे अभिमानाची गोष्ट आहे सर्वांसाठीच. धन्यवाद. सगळ्यांचा आशीर्वाद आहे तो. आणि आपण फक्त प्रयत्न करत राहायचं, बाकी मग ईश्वर चरणी. वाटलं सर तुम्हाला भेटून आणि परत भेटूयात नक्कीच. आणि तुम्ही पण पुन्हा या आणि कार्यक्रमाला या. खूप छान वाटलं सरांना भेटून. खूप छान व्यक्तिमत्व आहे त्यांचं, प्रेरणादायी व्यक्तिमत्व आहे. आणि आता चाललोय आम्ही घरी. तर व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. तर मित्रांनो, व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. आणि अशाच जापानमधील भन्नाट ठिकाणांचे, प्रवासाचे आणि माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मित्रांसोबत शेअर करायला विसरू नका. पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.